आज मी मस्त असं वडांग बनवणार आहे. काल मी बाजारातून मुरमुरे भातकं असं आणलं होतं, तर हे थोडेफार मुरमुरे होते. या दिवसाचे लवकरच असे वाकस होऊन जातात, तर मी छान मस्त असं भाजून घेणार आहे आणि त्याचे मस्त अशी भडांग करणार आहे. पहिले मुरमुरे गाळून घेतले, गाळल्यानंतर छान मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. कमी पावरवर भाजायचे, नाही तर जास्त पावर घेते की जळून जातात. आता इकडे मी काढून घेणार आहे चटणी. माझे मुरमुरे कमी असल्यामुळे मी कमीच तिखट घेणार आहे. आपण आपल्या क्वांटिटीनुसार तिखट, मीठ, हळद घ्यायचं. छान असे मस्त तोपर्यंत भाजून घेणार आहे आणि बाकीचं साहित्य मी काढून घेत आहे. मीठ, हळद, तिखट असं सगळं काढून घेतलं. त्याच्यानंतर मी मिरच्या कापून घेणार आहे. तर मी खाऊन पाहणार आहे की पहिले कुरकुरीत झालेले आहेत की नाही. तर झाल्यानंतर मी गॅस बंद करून टाकणार आहे आणि हे जी सामग्री काढलेली आहे ती याच्यात टाकणार आहे. नंतर छान आता असे भाजून झालेले आहेत माझे. त्याच्यानंतर मी शेंगदाणे तेलात छान होऊ देणार आहे. पहिले शेंगदाणे झाल्यानंतर मी मिरच्या वगैरे कापून घेतले. मिरच्या पण भाजून झाल्या, शेंगदाणे पण भाजून झाले आणि मी ती मुरमुऱ्यात टाकून दिले आहेत. आणि आता मी टाकणार आहे तिखट, मीठ, हळद असं सर्व टाकून घेतलेलं आहे मी. याच्यात थोडंसं लिंबू पिळून टाकला तरीच चालते. मला टाकायचं होतं पण माझं काही लक्ष राहिलं नाही, तर ते राहून गेलं. छान हे मस्त असं होऊ देणार आहे. हे झाल्यानंतर मी छान होऊ द्यायचं आहे. पहिले तर कमी स्पीडवर होऊ दिली मी. चटणी जळू वगैरे द्यायची नाही. नंतर मस्त त्याच्यात मी मुरमुऱ्यात टाकून घेणार आहे आणि छान मस्त असं फिरवून घेणार आहे. यात कढीपत्ता असला तरी चालून जात होता, पण माझ्याकडे आता सध्या तर काही कढीपत्ता नव्हता, तर मी काही टाकून घेतला नाही त्याच्यात. छान मस्त असं आता फिरून घेणार आहे. खूप मस्त दिसत आहे. आणि त्यात मी थोडंसं जे भात कांदा होतं ते भातकं पण टाकून घेतलं आणि हे थोडीशी पिठी साखर जी मिक्सरमधून थोडीशी बारीक करून घेतली आणि काही 1 चम्मच मी त्याच्यात टाकून घेणार आहे आणि छान मस्त असं फिरून घेणार आहे. असा माझा मस्त असा भडांग तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि बनवल्यानंतर खाल्लं नाही असं तर कधी होणारच नाही. बनवल्याबरोबर मी आता लगेच खाऊन पाहणार आहे कसा झाला आहे. तर अशा पावसाळ्याच्या मोसममध्ये तसं पण काही ना काही असं चटपटीत खायचं खूप मन असते. तर चला म्हटलं असं मस्त बनवलेलं आहे. खूप छान आणि खूप मस्त झालेला आहे चिवडा. आणि डब्यात भरून घेणार आहे मी, कारण की या वातावरणात खूप लवकर वातड होऊन जातं.